टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं। नियमित तपासणीसाठी रतन टाटा रुग्णालयात दाखल झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। आज टाटा ग्रुप ऑफ कंपनीजची एकूण संपत्ती 365 अब्ज डॉलर्स इथपर्यंत पोहोचलेली आहे। यामुळे ती केवळ भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरते असं नाही, तर या कंपनीच्या संपत्तीची तुलना करायची झाल्यास पाकिस्तानच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा ही जीडीपी पेक्षा जास्त आहे। बऱ्याचदा आपल्या कानावर पडतं की रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, किंवा मग अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकलंय। पण टाटांच्या नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत नाही, असं का बरं? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते। चहापासून ते जॅग्वार, लँड रोवर या गाड्यांपर्यंत आणि मीठ बनवण्यापासून ते विमाने, हॉटेल्स चालवण्यापर्यंत विविध क्षेत्रात टाटांचा प्रभाव दिसून येतो। यावर्षी फेब्रुवारीमध्ये टाटा समूहाचं बाजार भांडवल अंदाजे 365 अब्ज डॉलर इतकं पोहोचलं होतं। तर अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे 341 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज वर्तवला आहे। जर आपण फक्त टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बद्दल बोललो तर त्याची मालमत्ता 170 अब्ज US डॉलर्स इतकी आहे आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी देखील आहे। या सर्व्हिसेसची संपत्ती पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास निम्मी इतकी आहे। पण हे सगळं एकाच दिवसात उभं राहिलेलं नाही, यासाठी 150 वर्षांपेक्षाही जास्त काळ लागलाय। पण भारताच्या औद्योगिक क्षेत्रात ही कंपनी कायम आघाडीवर राहिलेली आहे। टाटा कंपनीची स्थापना 8 फेब्रुवारी 1911 रोजी लोणावळ्यातील धरणाची पायाभरणी करताना टाटा समूहाचे प्रमुख सर दोराबजी टाटा यांनी त्यांचे वडील जमशेदजी टाटा यांच्या ध्येय धोरणाबाबत सांगितलं होतं। 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी टाटा कंपनीजची पायाभरणी केली होती। आज या समूहाने एकूण 30 कंपन्यांचा डोलारा उभा केला आहे। 6 खंडांमधील 100हून अधिक देशांमध्ये टाटा कंपनी आपली सेवा देत आहे। सर दोराबजी टाटा म्हणाले होते, माझ्या वडिलांसाठी संपत्ती जमा करणं ही प्राथमिकता कधीच नव्हती। त्यांनी या देशातील लोकांची औद्योगिक आणि वैचारिक स्थिती सुधारण्यास प्राधान्य दिलं। त्यांनी आपल्या आयुष्यात ज्या विविध संस्था उभ्या केल्या त्यांचा मुख्य उद्देश होता या महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास करणं। कंपनीच्या वेबसाईटवर आपली उद्दिष्ट नमूद करताना त्यांनी म्हटलंय की कंपन्यांची स्थापना जगभरातील विविध समुदायांचं जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात आलेली आहे। पहिलं लक्झरी हॉटेल। असं म्हणतात की 19व्या शतकात शेवटी टाटाचे संस्थापक जमशेदजी टाटा मुंबईतील एका महागड्या हॉटेलमध्ये गेले होते, पण त्यांच्या रंगरूपामुळे त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखलं गेलं। या घटनेचा जमशेदजींच्या मनावर खोल परिणाम झाला। त्यांनी ठरवलं की या हॉटेलपेक्षाही चांगलं असं हॉटेल बांधूयात, जिथे सर्व भारतीय नागरिकांना ये जा करण्याची मुभा असेल। अशा प्रकारे 1903 मध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ताज हॉटेल उभारलं गेलं। शहरातील ही पहिली अशी इमारत होती ज्यामध्ये वीज, अमेरिकन पंखे, जर्मन लिफ्ट अशा सुविधा देण्यात आल्या होत्या। इथे इंग्रज स्वयंपाकी काम करायचे। आज अमेरिका आणि ब्रिटनसह 9 देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत। पहिली कापड गिरणी। जमशेदजींचा जन्म 1839 मध्ये एका पारशी कुटुंबात झाला। त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरू होते। त्यांनी कापूस, चहा, तांबे, पितळ आणि अफू, त्या काळी याचा व्यापार बेकायदेशीर नव्हता, यातून भरपूर पैसा कमावला। त्यांना जगभर प्रवास करायला, विविध देशांना भेटी द्यायला आवडत होतं। या देशातील नवीन शोधांमुळे ते खूप प्रभावित झाले। ब्रिटनच्या भेटी दरम्यान लँकशायर मधील कापूस गिरण्या पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारत देखील आपल्या वसाहती देशाशी स्पर्धा करू शकतो, आणि यातूनच त्यांनी 1877 महाराणी मिल या नावाने देशातील पहिली कापड गिरणी सुरुवात केली। महाराणी मिल्सचं उद्घाटन त्या दिवशी झालं ज्या दिवशी राणी व्हिक्टोरियाचा भारताची सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक झाला। जमशेदजींची भारताच्या विकासाची दृष्टी स्वदेशी या शब्दावरून समजून येते। 19व्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी हा एक महत्त्वाचा भाग होता। ते म्हणाले होते, समाजाच्या विकासासाठी सर्वात कमकुवत आणि असहाय्य लोकांना आधार देण्याऐवजी सर्वात सक्षम आणि प्रतिभावान लोकांना मदत करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते त्यांच्या देशाची सेवा करू शकतील। पहिलं औद्योगिक शहर।
त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं ते म्हणजे भारतात पोलाद कारखाना उभारण्याचं, पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा दोराबजी यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करत 1907 मध्ये टाटा स्टीलची स्थापना केली. अशा प्रकारे पोलाद कारखाना असलेला भारत हा आशियातील पहिला देश बनला. या कारखान्याजवळ एक शहर वसविण्यात आलं. जमशेदपूर असं नामकरण केलेल्या या शहराला भारताची स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं. जमशेदजींनी आपल्या मुलाला दोराब्याला पत्र लिहून औद्योगिक शहराची स्थापना करण्यास सांगितलं होतं. त्यांनी त्यात लिहिलं होतं की या शहरातील रस्ते रुंद असावेत, झाडं, क्रीडांगणे, उद्याने, धार्मिक स्थळांसाठी जागा राखीव असावी. कोणत्याही कायदेशीर निर्बंधाशिवाय टाटा यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी काही धोरणं आखली होती. यात 1877 मध्ये पेन्शन, 1912 मध्ये कामाचे 8 तास, 1921 मध्ये माता झालेल्या महिलांसाठी सूट अशा कल्याणकारी योजनांचा समावेश होता. पहिली हवाई सेवा. टाटा कुटुंबातील आणखी एक सदस्य जहांगीर टाटा यांनी 1938 मध्ये वयाच्या 34व्या वर्षी कंपनीचा कारभार हाती घेतला. ते जवळपास 50 वर्षे कंपनीचे अध्यक्ष म्हणून होते. उद्योगपती होण्यापेक्षा त्यांना वैमानिक बनण्यात जास्त रस होता. इंग्लिश चॅनलवर उड्डाण करणारे पहिले वैमानिक लुई ब्लेटरला भेटल्यानंतर त्यांची ही इच्छा आणखी तीव्र झाली. बॉम्बे फ्लाइंग क्लब मधून वैमानिकांचं प्रशिक्षण घेणारे JRD भारतातील पहिले व्यक्ती होते आणि एअर लायसन्स मिळणारेही ते पहिली व्यक्ती होते. त्यांना खूप अभिमान होता. त्यांनी भारतातील पहिली हवाई टपाल सेवा सुरू केली. या विमानातून टपाल आणि सोबतच प्रवाशांनाही नेलं जायचं. त्यानंतर ही टपाल सेवा भारतातील पहिली विमान कंपनी टाटा एअरलाइन्स बनली. पुढे तिचं नाव बदलून एअर इंडिया असं करण्यात आलं. यापूर्वी भारत सरकारने टाटा समूहाचे प्रमुख JRD टाटा यांना एअर इंडियाचं अध्यक्ष केलं होतं आणि 1978 पर्यंत ते या पदावर होतेच. पुढे भारत सरकारचे अधिकारी या पदावर नियुक्त केले जाऊ लागले. संगणकाच्या जगात पाऊल. 1968 मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची परंपरा चालू ठेवत एका नव्या व्यवसायाची पायाभरणी केली. हा असा उद्योग होता जो केवळ विकसित देशांमध्ये सुरू होता. हा व्यवसाय संगणकाशी संबंधित होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा TCS नावाची ही कंपनी जगभरात सॉफ्टवेअरचा पुरवठा करत आहे. सध्या ती टाटा समूहातील मोठा नफा कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. मित्रांनो, याखेरीज टाटा ग्रुपच्या 100हून अधिक स्वतःच्या कंपन्या आहेत. शिवाय जगातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये भागीदारी आणि गुंतवणूक देखील आहे. आजचा हा व्हिडिओ रतन टाटा यांना आमच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निर्मित करण्यात आला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.